श्रावण महिना चालू झाला की आपल्याकडे ही हळदीची पानं यायला लागतात. नागपंचमी असो किंवा बाप्पासाठी नैवेद्य असो, आपण या पातोळ्या मात्र नक्कीच बनवतो. आता या पातोळ्या करण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे तांदळाची उकड. तांदळाची उकड जर व्यवस्थित झाली तर या पातोळ्यासुद्धा खूप छान होतात. पानांवर पसरवलेली ही तांदळाची उकड, आतमध्ये गूळ आणि खोबऱ्याचं सारण, वरून तुपाची धार आणि या पानांचा सुगंध. खरंच हा पदार्थ असा आहे ना, पोट भरतं पण मन काही भरत नाही. आता या पातोळ्या करण्यासाठीचं साहित्य बघूया. पीठ आणि पाणी इथे मी समप्रमाणात घेतलंय. गूळ आणि खोबरंसुद्धा इथे मी समप्रमाणात घेतलंय. आता याची उकड कशी करायची ते बघूयात. गॅसवरती पातेलं ठेवलंय मी. त्यामध्ये जे आपण पाणी घेतलं होतं ते घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा होईल एवढं तूप घालायचं. तुपामुळे या पिठाला सुगंधही छान येतो आणि जी आपली उकड आहे ती अजिबात चिपचिपीत होत नाही. आता या पाण्याला चांगली उकळी आली की जे आपण पीठ घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं. आता हे पीठ घातल्यानंतर पटापट आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. सगळं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे, असं याला पटपट आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे करताना गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. पीठ घातल्यामुळे पाणी कमी होतं आणि मग ते खाली लागू शकतं, त्यामुळे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. एखादी पकड घेऊन भांडं घट्ट पकडायचं आणि अगदी खालीपर्यंत व्यवस्थित सगळं पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यावर झाकण घालायचं आणि 10 मिनटं मुरण्यासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं. आता पीठ आपलं मुरतंय तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. सारण करण्यासाठी गॅसवर कढई ठेवले मी. त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि जे खोबरं आपण घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं. या खोबऱ्याला सगळं तूप लागलं पाहिजे असं ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. खोबऱ्याला सगळं तूप लागलं की यामध्ये जो गूळ घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता या खोबऱ्यामध्ये सगळा गूळ व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची. वेलची पूड घातल्याने याला खूप सुगंध येतो. आता हे जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, कारण गार झालं तर ते अजूनच जास्त घट्ट होतं. आता गॅस बंद करायचा आणि हे सारण आपण बाजूला ठेवूया. आता हे सारण झालं आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान भिजलं आहे. आता हे ताटामध्ये मी सगळं काढून घेते. हे पीठ माझं कमी आहे म्हणून मी ताटामध्ये घेतले. तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही परातीमध्ये घेऊ शकता. आता हे जे पीठ आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे जर गार झालं तर ते व्यवस्थित मळलं जात नाही, त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना तुम्हाला जर वाटतं की हाताला चटका लागतो तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता हे पीठ मळताना जास्त आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही. फक्त हाताला चटका लागला तरच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, नाहीतर जो पिठाचा ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ थोडंसं तोडून बघूया हे व्यवस्थित झालं का. मला वाटतं हे पीठ अजून थोडं आपल्याला मळावं लागणार आहे, त्यामुळे मी अजून थोडा वेळ या पिठाला छान असं मळून घेतले. आणि बघा अगदी व्यवस्थित हे ताणलं जातं आहे, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं. आता या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचं. तुमची पानं ज्या आकाराची आहेत तेवढा तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता. माझी इथे पानं छोट्या आकाराची आहेत, त्यामुळे मी असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घेतलेत. आता ही जी पानं आहे ती स्वच्छ धुवून त्याला नितळून घेतले मी. पोळीपाटावरती हे हळदीचं पान सरळ ठेवायचं. त्याच्या वरच्या साईडला पाण्याचा हात फिरवायचा. आता जे गोळे केले होते मी त्यातला एक गोळा घ्यायचा आणि हातावरती असा लांबसर करून घ्यायचा. तो गोळा त्या पानावरती ठेवायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने हे आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. हे मी हाताने थापणार नाही. हाताने थापल्यावरती पीठ कुठे कमी किंवा जास्त होतं, पण असं लाटण्याने केल्यामुळे सगळीकडे सारखं असं पातळ पीठ पसरलं जातं. आपली उकड इतकी छान झाले, ही अजिबात लाटण्याला किंवा कुठेच अशी चिकटली जात नाही. त्यामुळे ही उकड व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे. बघा अजिबात लाटण्याला चिकटली नाही. आता हे असं केल्याने ह्या पानाची जी नक्षी आहे त्या पिठाला व्यवस्थित अशी उठते. बघा सगळीकडे सारखं असं हे पीठ पसरलं गेलं आहे.
आता ह्या पानाच्या एका साईडला मी हे सारण पसरवून घेणार आहे, कारण ही पानं छोटी आहेत त्यामुळे मी याची आडवी घडी अशी घालून घेणार आहे. आता हे एका साईडला व्यवस्थित पसरवलं आहे. आता हे पान दुडून घ्यायचं आणि जो वरचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आता हे उकडवण्यासाठी इथे मी पाणी आधीच गरम करत ठेवलं आहे. या चाळणीला मी आधीच तेल लावून घेतलं होतं, त्यावरती या पातोळ्या अशा ठेवून घ्यायच्या. अगदी एकमेकांवरती या पातोळ्या गेल्या तरी त्या कुठेही चिकटत नाहीत, त्यामुळे एकमेकांवर गेल्या तरीसुद्धा त्या व्यवस्थित अशा उकडल्या जातात. आता ह्या सगळ्या मी यामध्ये घालून घेतलेत. यावर झाकण घालायचं आणि बरोबर 15 मिनिटांची याला वाफ देऊन घ्यायची. 15 मिनिटांनी यावरचं झाकण काढायचं आणि अगदी व्यवस्थित ह्या उकडल्या जातात. बरोबर 15 मिनटं वाफ दिली ना, त्याला काहीही करायची गरज नाही, व्यवस्थित त्या उकडल्या जातात. आता ह्या एक एक करून मी ताटामध्ये सगळ्या काढून घेते. गरम आहे त्यामुळे एखादा असा पळ्याचा वापर करायचा आणि ह्या सगळ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. आता ह्या पूर्णपणे गार झाल्या पाहिजे, तोपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही. गार झाल्यानंतरच याचं जे पान आहे ते व्यवस्थित असं निघतं. गरम गरम याचं पान काढायचं नाही, गार झालं कीच आपल्याला हे पान काढून घ्यायचं. आणि बघा किती छान, अगदी सारणसुद्धा अजिबात कुठेही बाहेर आलं नाही, अगदी व्यवस्थित अशा आपल्या या पातोळ्या झाल्यात. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.